रामकृष्ण हरी मित्रांनो, विधवा स्त्रियांना शुभ कार्यापासून दूर का ठेवले जाते? जाणून घ्या गरुड पुराणातील याचे कडू सत्य. का एका स्त्रीची ओळख फक्त तिच्या पतीमुळेच असते? जर तिचा पती या जगात राहिला नाही तर ती स्वतः अशुभ होते का? विधवा स्त्रीचा चेहरा पाहणे खरोखरच अपशकुन असते की ही फक्त समाजाने बनवलेली एक क्रूर आणि संकुचित विचारसरणी आहे? जरा विचार करा, ज्या घरातील स्त्री कालपर्यंत लक्ष्मी मानली जात होती ती आज अचानक ओझं कशी बनते? काय देव तरी तिला अशुभ मानतो की यामागे दडलेलं आहे असं एक सत्य जे ऐकून तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाईल. गरुड पुराणात या विषयावर जे काही सांगितलं आहे ते इतके कडू आहे की ऐकून तुमचेही हृदय पिळवटून निघेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज जे सत्य समोर येणार आहे ते कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसेल. तर मित्रांनो, प्राचीन काळाची गोष्ट आहे. पक्षीराज गरुड पृथ्वी लोकांचे भ्रमण करत होते. आकाशातून फिरत असताना त्यांनी एका छोट्याशा गावात अत्यंत दुःखद दृश्य पाहिले. असे दृश्य ज्याने त्यांच्या दिव्य हृदयाला आतून पार हलवून सोडले. नंदिनी नावाची एक विधवा स्त्री होती. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. अंगावर अगदी साधे वस्त्र होते आणि तिच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले होते. ती घराच्या एका कोपऱ्यात अशी उभी होती जणू काही तिचे अस्तित्वच त्या घरासाठी एक ओझं बनले आहे. तेवढ्यात तिची सासू अत्यंत कठोर आवाजात ओरडली, "दूर हो समोरून, तुझ्या असण्याने घरात अशुभ पसरतं. सकाळी सकाळी तुझा चेहरा पाहिला की अख्खा दिवस खराब जातो." तिची नणंद तिरस्काराने म्हणाली, "ही तर माझ्या भावाला खाऊन बसली." आजूबाजूंच्या बायकाही कुजबुजू लागल्या, "हिला कोणत्याही शुभ कार्यात बोलावू नका. हिची सावलीसुद्धा वाईट असते." नंदिनी हे सगळं निमूटपणे ऐकत राहिली. तिने कोणालाही उत्तर दिले नाही की कोणाचा विरोध केला नाही. तिने फक्त आपले अश्रू चुपचाप पदराआड लपवले. ज्या घराला तिने आपले मानले होते आज त्याच घरासाठी ती परकी झाली होती. जिला कधी घराची लक्ष्मी म्हटले जायचे आज तिलाच अपशकुनी ठरवले जात होते. हे सर्व पाहून गरुड देवाचे हृदय दया आणि क्रोधाने भरून आले. ते स्वतःशीच म्हणाले, "अहो, ही कशी विडंबना आहे. जी स्त्री कालपर्यंत शुभ मानली जात होती ती आज अचानक अशुभ कशी झाली?" त्यांचे डोळे करुणेने भरून आले. त्यांनी लगेचच आपले विशाल पंख पसरले आणि आकाश चिरत ते थेट क्षीरसागराच्या दिशेने उडाले. क्षीरसागर अत्यंत शांत होता. शेषनागावर भगवान विष्णू विराजमान होते आणि चहूबाजूला दिव्य प्रकाश पसरला होता. गरुडदेव तिथे पोचले. त्यांनी हात जोडून भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि गंभीर मुद्रेने उभे राहिले. काही क्षण शांतता पसरली होती. मग त्यांनी आपली व्यथा मांडली. "हे प्रभू, मला आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारायचा आहे. मी पृथ्वी लोकावर एका निष्पाप स्त्रीवर होणारे अत्याचार पाहिले. प्रभू, मी पाहतो की पृथ्वीवर मानव सुवासिनी स्त्रियांचा किती आदर करतात. सुवासिनीचे पाऊल पडणे म्हणजे घरात लक्ष्मी येण्याचे सूचक मानले जाते. तिची उपस्थिती घरात मंगल आणते. परंतु प्रभू, जेव्हा ती स्त्री विधवा होते म्हणजे फक्त तिचे नशीब बदलते, तिचे हृदय नाही, तेव्हा अचानक या संसाराचे वागणे का बदलते? तिला अपशकुनी का म्हटले जाते? तिच्या अश्रूंना अशुभ का मानले जाते? सकाळी तिचा चेहरा पाहणे अमंगल का ठरवले जाते? आणि तिला शुभ कार्य, हवन, विवाह, जन्मोत्सव यापासून दूर का ठेवले जाते? प्रभू, ही सर्व आपली आज्ञा आहे का? काय ईश्वराच्या नजरेत एका स्त्रीची पवित्रता फक्त तिच्या पतीच्या असण्यावरच अवलंबून असते? आणि जे लोक अशा असह्य विधवा स्त्रियांवर अत्याचार करतात त्यांना मृत्यूनंतर कोणती शिक्षा मिळते? गरुडदेवाचे हे शब्द केवळ प्रश्न नव्हते, तर ती पृथ्वीवरील प्रत्येक पीडित स्त्रीची आर्त हाक होती, जी भगवंतापर्यंत पोहोचत होती. भगवान विष्णूंनी हळूच आपले डोळे उघडले आणि गरुड देवाकडे करुणामयी दृष्टीने पाहिले. गंभीर, स्थिर पण अत्यंत कोमल स्वरात ते म्हणाले, "हे पक्षीराज गरुडा, ही माझी आज्ञा नाही. ना मी कोणत्याही स्त्रीला अपशकुनी म्हणतो, ना मी तिच्या 16 शृंगाराशी तिची पवित्रता बांधून ठेवली आहे. मनुष्याने स्वतःच्या भयापोटी, स्वतःच्या भ्रमामुळे आणि स्वार्थामुळे या क्रूर परंपरा रचल्या आहेत. हे सर्व माझ्या इच्छेने नाही, तर माणसाच्या अज्ञानातून आणि अन्यायातून जन्माला आले आहे." गरुडदेव अगदी लक्षपूर्वक ऐकत होते.
त्यांच्या मनात उठलेले वादळ हळूहळू शांत होऊ लागले होते. पण तरीही त्यांना जाणून घ्यायचे होते की सत्य काय आहे आणि न्याय काय आहे. तेव्हा भगवान श्रीहरी पुन्हा म्हणाले, हे गरुडा, तुझ्या हृदयात जी पीडा आहे त्याचे उत्तर केवळ शब्दांनी मिळणार नाही. मी तुला अशी एक कथा सांगतो जी हे सत्य स्पष्ट करेल की ईश्वर स्त्रीची पवित्रता तिच्या शृंगारावरून किंवा परिस्थितीवरून नाही, तर तिचे हृदय, तिचे कर्म आणि तिच्या आत्म्याच्या शुद्धतेवरून पारखतो. भगवंतांनी आपला हात पुढे केला आणि क्षीरसागराचे शांत पाणी एका चमकत्या धारेमध्ये बदलले. त्यात एका स्त्रीचे जीवन एखाद्या कथेसारखे उमटू लागले. भगवान श्रीहरी म्हणाले, प्राचीन काळी एका सुंदर आणि समृद्ध नगरात नैना नावाची एक स्त्री राहत होती. ती अत्यंत साधी, कोमल मनाची आणि धर्मपरायण होती. तिचा पती धवल हा साहसी, कष्टाळू आणि नीतिमान पुरुष होता. दोघांचे जीवन साधे होते, पण त्यांच्या प्रेमात प्रामाणिकपणा आणि समर्पण होते. जेव्हा नैना सुहासिनी होती तेव्हा घरात तिचा खूप मान होता. सासू तिला घराची लक्ष्मी म्हणायची, नणंद तिच्याशी हसून खेळून राहायची आणि शेजारीही तिच्या चांगल्या स्वभावाचे कौतुक करायचे. घरात जेव्हा जेव्हा कोणतेही शुभ कार्य असायचे तेव्हा नैनाला सर्वात पुढे बोलावले जायचे. तिच्या हाताने पूजा केली जायची. परंतु हे गरुडा, वेळ नेहमी सारखीच राहत नाही. एक दिवस धवल व्यापाराच्या निमित्ताने बाहेर गेला असता वाटेत दरोडेखोरांनी त्याच्या ताफ्यावर हल्ला केला. धवलने शौर्य दाखवून इतर निष्पाप प्रवाशांचे प्राण वाचवले, पण तो स्वतः गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धवलने शेवटच्या वेळी आकाशाकडे पाहत नैनाचे नाव घेतले आणि त्याचे प्राण गेले. जेव्हा ही बातमी घरी पोहोचली तेव्हा जणू सर्व काही थांबले. नैना सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून अश्रूही निघत नव्हते. भगवंत इथेच थांबले आणि गरुड देवाकडे पाहून म्हणाले, हे गरुडा, इथूनच एका स्त्रीची खरी परीक्षा सुरू होते. आता नैनाचे आयुष्य पूर्णपणे बदललेले होते. धवलच्या चितेची राख अजून थंडही झाली नव्हती, तोच घरच्यांचे वागणे एका क्षणात बदलले. जिथे आधी म्हटले जायचे की हिचा चेहरा बघा, दिवस चांगला जाईल, तिथेच आता लोक कुजबुजू लागले. सकाळी सकाळी हिचा चेहरा दिसला, आजचे काम नक्की बिघडणार. काहीच दिवसात नैनाला पूजेपासून दूर केले गेले. लग्न, बारसे, गृहप्रवेश अशा शुभ कार्यात तिच्या येण्यावर बंदी घालण्यात आली. तिच्या कपड्यावरून टोमणे मारले जाऊ लागले. काही काळानंतर तिच्या धीराने म्हटले, आता तुझा नवरा नाही तर या घरावर तुझा काय अधिकार? जे जेवण मिळेल ते गुपचूप खा, नाही तर दुसरीकडे कुठेही निघून जा. सासू, जी तिला कधी मुलीसारखी मानत होती, ती आता म्हणू लागली, विधवेचे घरात असणे हाच अपशकुन आहे. तू आहेस म्हणून घराची लक्ष्मी रुसली आहे. एक दिवस तिच्या धीराने तिला घराबाहेर काढले आणि म्हणाला, आम्ही तुझे ओझं अजून उचलू शकत नाही. त्या रात्री अत्यंत थंडीत पावसात नैना भुकेल्या पोटी घराबाहेर रडत बसली, पण तिला आत घ्यायला कोणीही आले नाही. नैना अनाथ होती. तिचे आई वडील लहानपणीच वारले होते. तिच्याकडे जाण्यासाठी दुसरे कोणतेही ठिकाण नव्हते. हे दृश्य पाहताच गरुड देवाचे शरीर क्रोधाने थरथर कापायला लागले. ते भगवान विष्णूंना म्हणाले, प्रभू, अशा निष्पाप स्त्रीवर इतका अत्याचार कसा होऊ शकतो आणि जे लोक तिला त्रास देतात त्यांना कोणती शिक्षा मिळते? भगवान विष्णूच्या डोळ्यात न्यायाचा तीव्र तेज चमकला. ते म्हणाले, हे गरुडा, जे लोक विधवांचा छळ करतात, अनाथांचा अपमान करतात आणि दुर्बलांना रडवतात, त्यांना मृत्यूनंतर रौरव नरकाची प्राप्ती होते. क्षीरसागराच्या पाण्यात आता रौरव नरकाचे दृश्य दिसू लागले. तिथे फक्त अंधकार होता. आगीच्या ज्वाळा उठत होत्या आणि जमीन वितळलेल्या लोखंडासारखी धगधगत होती. वातावरणामध्ये लोकांच्या किंचाळण्याचे आवाज गुंजत होते. भयानक रूप धारण केलेले रुरू नावाचे पिशाच पापी लोकांना नोचून नोचून खात होते. भगवान विष्णू म्हणाले, हा तो नरक आहे जिथे पापी माणूस स्वतःच्याच क्रूरतेचे फळ भोगतो. विधवांवर अत्याचार करणारा व्यक्ती इथे शेकडो वर्ष यातना भोगतो. जो विधवेला घरातून बाहेर काढतो, जो तिला अपशकुनी म्हणतो, जो तिच्या वाट्याचे अन्न हिरावून घेतो, त्या सर्वांना रौरव नरकाच्या अग्निकुंडात फेकले जाते. गरुड देवाने विचारले, प्रभू, मग नैनाला कधी न्याय मिळाला का? भगवंत हसले आणि म्हणाले, होय गरुडा,
कर्मफळ अटळ आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नैना त्या गावाबाहेर पडली. चालत चालत ती एका शांत आश्रमाजवळ पोहोचली. तिथल्या महर्षींनी तिची अवस्था पाहिली आणि अत्यंत प्रेमाने विचारले, मुली तू कोण आहेस? नैनाने धीम्या आवाजात सांगितले, गुरुदेव, या संसारात आता माझे कुणीही नाही. महर्षींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ज्याचे कोणी नसते त्याचे श्रीहरी असतात. आजपासून तू माझी मुलगी आहेस आणि हा आश्रमच तुझे घर आहे. नैना आश्रमात राहू लागली. ती अतिथीची सेवा करायची, गोशाळेची काळजी घ्यायची आणि मुलांच्या शिक्षणात मदत करायची. तिथे तिला आदर मिळाला. अनेक वर्षानंतर जेव्हा नैना वृद्ध झाली तेव्हा तिने अत्यंत शांतपणे आपले प्राण त्यागले. तिची शुद्ध आत्मा देहातून बाहेर पडतात 2 तेजस्वी देवदूत तिला थेट विष्णू लोकात घेऊन गेले, जिथे स्वतः देवगुणांनी तिचे स्वागत केले. भगवंतांनी तिला स्वर्गात धैर्यदीप्ती हे देवीचे स्थान दिले. तर दुसरीकडे नैनावर अन्याय करणाऱ्यांचे काय हाल झाले. तिला घरातून काढल्यापासून तिची सासू आजारी पडली आणि उपचारांमध्ये त्यांची सगळी संपत्ती संपली. ज्या धीराने तिला हाकलून दिले होते त्याचा व्यापार बुडाला आणि तो दरदर भटकवू लागला. अत्यंत वाईट अवस्थेत मरून गेला. शेजारच्या ज्या बायका तिला टोमणे मारायच्या त्यांच्या घरात दारिद्र्य आणि आजारपणाने वास केला आणि मृत्यूनंतर त्या सर्वांचे आत्मे रवरव नरकात पडले, जिथे त्यांना असह्य यातना मिळाल्या. भगवंतांनी गरुदेवांना सांगितले, माझ्यासाठी सर्व आत्मे समान आहेत. मी सुहासिनी आणि विधवेमध्ये कोणताही भेद करत नाही. स्त्रीची पवित्रता तिच्या कपाळावरच्या कुंकवामध्ये नसते, तर तिच्या आत्म्याच्या शुद्धतेमध्ये असते. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही आणि ज्या घरात विधवा स्त्रीचा आदर सन्मान केला जातो ते घर देवांनाही प्रिय होते. गरुडदेवांनी भगवंतांच्या चरणाशी मस्तक झुकवले आणि प्रतिज्ञा केली की ते हा संदेश संपूर्ण पृथ्वी लोकांवर पोहोचवतील की विधवा स्त्री अपशकुनी नसते, तर ती एका कठीण परीक्षेतून गेलेली पवित्र आत्मा असते. तर मित्रांनो, धर्म फक्त पूजा, उपवास आणि मंत्रांमध्ये नसतो, तर तो आपल्या चांगल्या वागण्यात असतो. कोणत्याही असहाय्य स्त्रीला आदर देणे हाच खरा धर्म आहे. मित्रांनो, आजची ही सत्यकथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट्स बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका.